निवडणुकीच्या मतदाना दिवशी मतदान संपल्यानंतर म्हणजे 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। दुसरं 19 ते 24 सन 19 ते 24 या कालावधीत फक्त 5 लाख मतदार झाले होते, वाढले होते। पण त्यानंतर आता ही 24ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या 6 विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मतदार वाढले। या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी अगदी स्पष्ट दिसतं याच्यातून की याच्यामध्ये घोळ झालाय, घपला झालाय, चोरी झाली आहे असं दिसतंय। आणि हे सगळं काम जे आहे ते जी प्रक्रिया राबवते संस्था त्या संस्थेकडून करून घेतलेलं आहे। आणि जे वाढलेलं मतदान आहे तुम्ही निष्कर्ष बघा, तेवढंच मतदान महायुतीच्या उमेदवारांना मिळालेलं आहे। लोकसभेची तुलना आता जर केली तर एक तर लोकसभेला 31 लोकसभा खासदार निवडून येतात, सगळे सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने होते, तरी असा काय चमत्कार घडला अगदी निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर सुद्धा की महाविकास आघाडी येणार असं म्हटलं होतं। आणि मतदाना दिवशी हा काही चमत्कार झाला याचा शोध आम्हाला उमगलेला नाही। या संदर्भात काँग्रेसनं वरिष्ठ पातळीवरनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे, त्याचं निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाहीये। आणि मी तुम्हाला सांगतो, वाढलेलं मतदान परावर्तित करण्याचं काम, डायव्हर्शन करण्याचं काम निवडणूक घेणाऱ्या संस्थेने केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये दलाली झालेली आहे, त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी केल्याचं दिसतंय, आम्हाला स्पष्ट दिसतंय। आणि तोच आमचा आरोप आहे। आणि दरोडा घातलाय, डल्ला मारलाय, चोरी केलेली आहे या निवडणूक आयोगानं। आणि म्हणून आता आमचा कुठल्याही संस्थेवरती विश्वास राहिलेला नाहीये। ज्या स्वायत्त संस्था आहेत, ज्या सरकार म्हणून ज्या देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर काम करतात, त्या सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत। आणि त्या विकल्या गेलेल्या संस्थांनी हे मत डायव्हर्शन करण्यासाठी किती दलाली घेतली हा प्रश्न आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतोय। आणि यावरच आपली आजची पत्रकार